धन्यवाद राजेश मुकणे यांचा आवाज आपण ऐकलात. अगोदरच्या सामन्यामध्ये नवीन सामना येतोय आणि खरं तर सेकंड राऊंडचा हा महत्त्वपूर्ण सामना आहे. एका बाजूने यजमान संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मेहमान. पहिला बॉल अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि खरं तर हा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेते. पहिला बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 1 ची सुरुवात डॉट बॉलने आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. इथे मात्र डॉट बॉल आलाय. खरं तर तोंडली संघाच्या 4 टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आज तोंडली ए आणि तोंडली बी हे दोन संघ सहभागी झाले होते आणि तोंडली बी संघ पराभूत झालाय. परंतु खूप चांगलं क्रिकेट त्यांनी देखील आजच्या दिवसभरामध्ये खेळलेलं आपण पाहिलंय. जय भोले कोरावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान तोंडली ए. इथे मात्र संधी निर्माण झाली होती फाईनल क्षेत्रामध्ये. बॉल हाताला ब्रश झालाय आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. स्विच हिट अटेम्प्ट होता. आणि बॉल पहिल्यांदाच आपण पाहतोय की बिळामध्ये तिथे बॉल गेला. बॉल गायब झालाय. क्रिकेटमध्ये असे प्रसंग खूप कमी अभि पाहायला मिळतील आपल्याला आणि हे चित्र मात्र पाहायला मिळालंय. ॲक्शन रिप्ले आपण पाहूयात अभि. आपल्या स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले मात्र पाहण्यासारखं असणार आहे. बॉल बघा. खरं तर स्विच हिट अटेम्प्ट केला होता आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक थर्ड मॅन क्षेत्ररक्षक होते. त्यांच्या हाताला बॉल ब्रश झाला आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल होताना आपण पाहिला आणि अचानक बॉल गायब झाला. क्षेत्ररक्षक शोधत राहिले बॉल आणि असे प्रसंग क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळतील. पंच तर बॉल डेड असेल म्हणजे फलंदाजी करणाऱ्या टीमचं नुकसान नाही आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमचं पण नुकसान नाही. यावेळी चांगला फटका ऑन साईडला खेळले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. कमालीचा फटका आहे आणि हा बॉल जाईल सीमा रेषच्या पलीकडे. जय वेताळेश्वर चषक चौकार. कमालीचा फटका आपण पाहिला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने खरं तर या धावपलकाला सुरुवात होईल. 4 धावा धावपलकावरती आहेत. तुकाराम धुमाळ यांच्या बॅटमधून चौकार आलाय. अप्रतिम फटका आपण पाहिला. चौकार तिथे अर्जित केलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. देवेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्टंपच्या अगदी जवळून बॉल गेलाय. खरं तर गोलंदाजाचे हात डोक्याकडे गेलेत आणि हा बॉल देखील डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. खरं तर एक बॉल आपण पाहिला अगदी स्विच हिट केला होता. थर्डमॅन क्षेत्रामध्ये झेल सुटला आणि त्यानंतर बॉल गायब झाला. परंतु त्या बॉलला काय नक्की निर्णय घ्यायचा हा प्रश्न होता. परंतु डेड बॉल आपण घोषित केला. 4 धावा धावपलकावरती आहेत. बॅकफुटला थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉलने दिशा बदलली आहे. दिशा बॉलने बदलणे म्हणजे प्रतिस्पर्धी संघाची दशा खराब करणं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा थोडासा तोटा होतोय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे चौकार. रिप्ले आपण पहा आपल्या स्क्रीनवरती. त्यानंतर बॉल मात्र खूप वेगाने ट्रॅव्हल झाला आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये हा बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकार येताना पाहायला मिळतोय. जोरदार अपील पंचांकडे झाली आहे परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. 8 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 8 धावा धावपलकावरती बनवल्यात. यजमान विरुद्ध मेहमान असा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूने
खरं तर जय हनुमान तोंडली संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भोले कोरावळे हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 8 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज आले षटक क्रमांक 2 साठी. 8 धावा धावपलकावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल व्यवस्थित येऊ शकला नाहीये. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी तिथे प्राप्त होईल. वाईडच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. खराब बॉल. 2 धावा वाईडच्या माध्यमातून आल्या. 10 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल अनधिकृत आलाय. 10 धावा धावपलकावरती. एका बाजूने खरं तर जय भोले कोरावळे संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यजमान संघ, यजमान विरुद्ध मेहमान असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आज मात्र कोरावळेकरांसाठी देखील महत्त्वाचा दिवस आहे, कारण त्यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय. 10 धावा धावपलकावरती आहेत. 10 विदाऊट लॉस. सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती बॅकफुटला गेलेत. कमालीचा फटका. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय आणि बॉलला पाठवलंय अगदी डीप स्वीपर पॉइंट रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारिसच्या पलीकडे. कमालीचा फटका आपण पाहिला बॅकफुटला जात असताना. तुकाराम यांच्या बॅटमधून आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पहा. कमालीचा फटका होता. ऑन दी अप बॉलला खेळत बॅकफुटला जात असताना कमालीचा फटका आहे आणि चौकार अर्जित केला. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 14 धावा धावपलकावरती. 14 विदाऊट लॉस. टीडी तुकाराम धुमाळ आपण पाहतोय खूप चांगली बॅटिंग करतायत मैदानावरती. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. 14 धावा धावपलकावरती. 14 विदाऊट लॉस. चौदा धावा धावपलकावरती आहेत. 14. ज्यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. काऊ फेजला बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी देखील धाव इथे प्राप्त होईल. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात केली आहे. 9 बॉलमध्ये 14 धावा या ठिकाणी तुकाराम धुमाळ यांनी बनवल्यात. तुकाराम धुमाळ आणि त्यांच्या जोडीने तुलसीदास ही जोडी मैदानावरती आहे. दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली मैदानावरती. ज्यावेळेस देखील चांगला फटका आहे. समोरच्या दिशेने बॉल खेळत खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळालं. फंबल झालं. 2 धाव्यांचा प्रयत्न झाला आणि 2 धावा इथे प्राप्त देखील होतील. फेकी देखील थोडीशी खराब आली आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती. 18 विदाऊट लॉस. आणि खरं तर कोरावळे गाव ऐतिहासिक आहे. दोन्ही खेळाडूंची नावं पहा. एका बाजूने तुकाराम धुमाळ आणि त्यांच्या जोडीने मला वाटतं तुलसीदास आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि खेळाडूंची नावं देखील तुम्हाला संतांची पाहायला मिळतील. डाऊन द लेग वाईड बॉल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 विदाऊट लॉस. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 विदाऊट लॉस. फुलर लेनचा बॉल होता. फटका चांगला आहे. काऊ फेजला बॉलला खेळत. 1 धाव तिथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावेने पुन्हा एकदा धावपलक पुढे जाईल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम बोथ बॅटर. 21 धावा धावपलकावरती आहे. 21 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. चौकारानं सुरुवात झाली होती या षटकाची. त्यानंतर 1 बॉल डॉट आला. 2 दुहेरी धावा. त्यानंतर 1 वाईड बॉल आणि पुन्हा एकदा दुहेरी धाव. 3 वेळा या षटकामध्ये दुहेरी धाव येताना पाहायला मिळाली आहे. बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थोडंसं फंबल आणि पुन्हा एकदा 2 धावा होतील मुकम्मल. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळाले आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 23 धावा धावपलकावरती आहेत.
2 षटकं पूर्ण झाल्याची घोषणा पंचांनी केली आहे. 23 विदाऊट लॉस, 23 धावा धावपलकावरती आहे. 23 विदाऊट लॉस आपण पाहतोय. खरं तर 7 स्टार लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. सध्याच्या घडीला अभयजी खुने आमच्यासोबत जोडले गेले, त्यासोबत त्यांचे 2 ऑफिशियल कॅमेरामॅन, त्यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून झालं पाहिजे. त्यानंतर आमचे मॅच ऑफिशियल्स हर्ष धुमाळ आणि मिथिल गायकर हे पंच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभरासाठी. काल सागर कापडे यांना आपण पाहिलं आणि आज मात्र हर्ष धुमाळ आणि मिथिल गायकर हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. खरं तर खूप चांगलं समालोचन ज्यांचं ऐकायला मिळालं ते आमचे मुकणे सर, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. राजेशजी मुकणे, अतिशय तंत्रशुद्ध समालोचन ज्यांचं ऐकायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. कारण अनेक समालोचकांना खरं तर मी ऐकलंय 14-15 वर्ष झाले आता कॉमेंट्री करतो, परंतु टेक्निकल गोष्टींवरती बोलणं जे कॉमेंटेटरचं काम असतं ते राजेश मुकणे खूप चांगल्या पद्धतीने करतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक मी करेल. अभय खुने देखील एक चांगले कॉमेंटेटर होते आणि सध्या मात्र 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम अभय तुम्ही देखील करताय. तुमचं देखील कौतुक आहे आणि तुमच्या संपूर्ण टीमचं कौतुक आहे. मग दीप बिराडे सर असतील, मयूर मार्के सर असतील, तुमचं सर्वांचं कौतुक आहे. 23 धावा धावपलकावरती आहे. 23 विदाऊट लॉस. आणि आमचे स्कोरर मित्र दीपक धुमाळ, त्यांचं देखील कौतुक आहे. कारण लाईव्ह देखील ते स्टंप ॲप्लिकेशन आहे त्या माध्यमातून स्कोरिंग करतात आणि खरं तर मॅन्युअल स्कोरिंग देखील ते करतायत सध्याच्या घडीला. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल पायावरती आदळतोय आणि एका धावेचा प्रयत्न इथे झालाय. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 24 धावा. 24 विदाऊट लॉस. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. ओपनिंग पेअर अजून देखील मैदानावरती आहे. तुकाराम धुमाळ आणि तुलसीदास धुमाळ ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल ऑन साईडला खेळत पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न होईल का, तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न केलाय, त्यामध्ये सफलता देखील मिळेल. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. ज्यावेळेस मोठे फटके येत नाहीत ना, त्यावेळेस तुकाराम धुमाळ सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. 2-2 धावांचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये मात्र सफलता देखील मिळते. 26 धावा धावपलकावरती. 26 विदाऊट लॉस. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार येईल असं नाहीये. कधी कधी एकेरी दुहेरी धावा देखील महत्त्वाच्या असतात आणि तीच कामगिरी मात्र मैदानावरती करतायत. 13 बॉलमध्ये 22 बनवल्यात तुकाराम धुमाळ यांनी. यावेळेस मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह, इथे धावबाची संधी आहे आणि तुलसीदास मात्र रनआउट स्वरूपामध्ये बाद होतील. पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम अर्थात जय भोले कोरावळे संघाला फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रकाश मैदानावरती दाखल होतील. क्रमांक 3 वरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज आदर्श यांना पाहतोय. बॅटिंगसाठी प्रकाश दाखल झालेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लिडिंग एज लागले. बॉल हवेमध्ये गेलाय. एक धाव तर पूर्ण होईल आणि एकच धाव तिथे केवळ मिळणार आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 27 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा आता शोधाव्या लागतील. 27 बनल्या गेल्यात एका कडेच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. एक 50 धावेंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या टीमला करावा लागेल. 27 बनल्या गेल्यात एका कडेच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांची ही मॅच आहे. इथून एक चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा चांगला फटका. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळते. देवेश आहे तिथे डीपमध्ये. एक धाव प्राप्त झाली आहे आणि एकच धाव तिथे परिपूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 28 लॉस ऑफ द 1 विकेट. 28 धावा धावपलकावरती आहेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. कौतुक केलं पाहिजे गोलंदाज आदर्श यांचं. जास्ती रूम दिला नाहीये आणि स्टंप लाईनवरती जास्तीत जास्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आदर्शाने केला. 28 धावा धावपलकावरती आहे. 28 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर फुलर लेनचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावपलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये.
आणि इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र विचार करण्यासाठी भाग पाडले. 16 बॉलमध्ये 23 धावेंवरती तुकाराम धुमाळ नाबाद आहेत आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती. भावड्या मैदानावरती दाखल झाले. चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल मैदानावरती. अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजांना इन्व्हाइट केलं जाते. कुणाल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. जे हनुमान तोंडली असंघासाठी 28 झाल्या मित्रा. 28 लॉस ऑफ दी 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये खरं तर बॅटिंग करताना आपण पाहतोय या ठिकाणी संघ आहे जय भोले कोरावळे आणि तो संघ 28 धावेंपर्यंत पोहोचला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर. आणि शेवटच्या षटकाला इथे मात्र प्रारंभ होतोय, सुरुवात होतीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. नवीन फलंदाज मैदानावरती आहेत भावड्या, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु इथून एकेरी दुहेरी धावेंचं देखील महत्व असणार. 28 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाठीमागचे षटक थोडंसं इकॉनॉमिकल तुम्हाला पाहायला मिळालंय. गोलंदाज आदर्श यांचं केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल आहे. वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर धावा आल्या, परंतु पाठीमागचं षटक केवळ 4 धावेंचं आपण पाहिले. आणि सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा आहेत 29. देवेश यांनी खरं तर एका षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. सूरज थोडेसे महागडे राहिले, जिथे 15 धावा आल्या होत्या, परंतु आदर्श यांनी केवळ 4 धावा खर्च केल्यात. आणि अंतिम षटकामध्ये कुणाल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आतापर्यंत एका बॉलमध्ये 1 धाव खर्च केली. शेवटचे अंतिम 5 बॉल अद्यापही या पहिल्या डावामध्ये शिल्लक आहे. एका सन्मानजनक धावसंख्येकडे जर पोहोचायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटिंग सध्या करतायत आपण पाहतोय भावडे आणि तुकाराम धुमाळ या जोडीला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 29 धावा धावफलकावरती आहे. 29 लॉस ऑफ दी 1 विकेट. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 29. शेवटचे 5 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे आणि इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. दोनही फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. सन्मानजनक धावसंख्येकडे जर पोहोचायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. खराब बॉल त्याचा खरपूस समाचार घ्यावा लागेल आणि चांगल्या बॉलवरती देखील एकेरी दुहेरी धावा शोधाव्या लागतील. फुलटॉस बॉल होता डाऊन दी लेग. हा बॉल वाईड असेल. आणखी एक अवांतर धाव इथे प्राप्त होईल. वाईडच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त होते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ या पहिल्या डावामध्ये बाकी आहे आणि यजमान संघ मात्र फलंदाजी करतोय. शांततापूर्ण मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पिन ड्रॉप सायलेन्स. सध्या धावा येत नाहीयेत, परंतु धावा आल्यानंतर मात्र प्रेक्षकांमध्ये देखील जोश संचारलेला आपल्याला पाहायला मिळेल. भावड्या स्ट्राईक एंडवरती आहेत. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. कमालीचा फटका आहे भावड्या यांच्या बॅटमधून. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका आपण पाहतोय आणि बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. प्रेक्षकांमध्ये मात्र आता खरं तर आपण पाहतोय जोशाचं वातावरण संचारताना पाहायला मिळतोय. हा बॉल सीमारेषच्या पलीकडे षटकार. यावेळेस देखील चांगला फटका बिटवीन द गॅप बॉलला खेळत. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. थोडंसं फंबल झालंय आणि 2 धावेंचा प्रयत्न इथे झालाय. 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण झाल्यात. धावफलक मात्र 2 धावेने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 38. 38 लॉस ऑफ दी 1 विकेट. 38 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक कमालीचा फटका आपण पाहिला भावड्या यांच्या बॅटमधून. खरं तर या डावाला कुठेतरी एका मोठ्या फटक्याची गरज होती. तो मोठा फटका भावड्या यांच्या बॅटमधून आलाय. अजूनही काही बॉल शिल्लक आहे. अजूनही संधी असणार आहे भावड्या यांच्याकडे. पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता, त्याला मात्र ओळखलंय आणि पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. समजले का तुला? भावड्या म्हणतात मला. त्याच्या बॅटमधून आला षटकार.
तिथे मात्र बॉलला पिक केलं, बॉलची लाईन आणि लेंथ समजली आणि तदनंतर मग मात्र खूप मोठा फटका आपण पाहिलाय. 44 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये डावाला फिनिशिंग टच देत आहेत. 5 बॉलमध्ये 15 धावेंवरती भावड्या नाबाद आहेत. अप्रतिम बॅटिंग मात्र भावड्या यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. 44 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 44 लॉस ऑफ दी 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल आहेत. कुणाल त्यांच्यावरती आक्रमण केले. आतापर्यंत 16 धावा कुणाल यांच्या षटकामध्ये आल्यात. सर्वात महागडं षटक या डावामधील कुणाल हाताळत आहेत. पुढचा बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती पुन्हा एकदा फुल टोल. या षटकामधील तिसरा षटकार आलाय. फलंदाज भावड्या यांच्या बॅटमधून धावफलक जाऊन पोहोचतोय. 50 अप. 50 धावा धावफलकावरती आहेत जय भोले कोरावळे संघाच्या. चेक केलं जाईल. चला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. वेस्ट हाईटच्या वरती बॉल आहे का हे तपासलं जाईल. 50 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. 50 लॉस ऑफ दी 1 विकेट. इट्स फेअर डिलिव्हरी. चला बॉल डीप होतोय आणि बॉलचा तो मीटिंग पॉईंट होता तो देखील क्रीजच्या पुढे होता. षटकार आहे आणि षटकाराच्या मतीने धावफलक पुढे जाईल. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. जय भोले कोरावळे संघ 50 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 बॉलमध्ये 21 धावा भावड्या यांनी बनवल्यात. 50 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल अद्याप शिल्लक आहे या पहिल्या डावामधला. गोलंदाज कुणाल भावड्यासाठी. आणखीन एक फुल टॉस आणि या देखील बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषच्या पलीकडे. 56 धावा धावफलकावरती आहेत. 57 धावांचं लक्ष असणार आहे. काय बॅटिंग केली आहे भावड्याने. अप्रतिम बॅटिंग केली आहे आणि तब्बल 7 बॉलमध्ये 27 धावा. अंतिम षटकामध्ये 4 षटकार लगावलेत आणि 56 धावा धावफलकावरती. 57 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल. 57 इज द टार्गेट. धुमाळ यांचं देखील आगमन झाले आणि त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करतोय. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. आपण या मंचावरती आपला सन्मान इथे केला जाईल. 56 धावा बनल्या गेल्यात आणि 57 धावांचं लक्ष इथे असेल. तर साई किरण नवापाडा आणि विघ्नहर्ता स्पोर्ट व्यापारी मानिवली सेकंड राऊंडचा दुसरा सामना असेल. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. विनंती आहे साई किरण नवापाडा आणि विघ्नहर्ता स्पोर्ट व्यापारी मानिवली दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. सेकंड राऊंडचा दुसरा सामना या दोन संघांदरम्यान असणार आहे. पहिल्या डावामध्ये 56 धावा म्हणल्यात. 57 धावांचं लक्ष इथे असेल. 57 इज द टार्गेट. चला सामन्याला लगेच सुरुवात करा. ओपनिंग पेअर मैदानावरती जाऊ द्या. विनंती आहे.
टॉस इथे संपन्न झाला आणि टॉस मानिवली संघानं जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. 56 पहिल्या डावामध्ये बनल्या 57 धाव्यांचं लक्ष आहे. सामन्याला मात्र सुरुवात होतीये दुसरा डाव आणि त्या दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण हवेत बॉल आहे. भावड्या आहेत परंतु बनतील दर्शक. पहिल्याच बॉल वरती सूरज यांनी नेतृत्वात्मक सुरुवात केली. हा बॉल आणि त्यावरती ठोकलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह सिक्सर. काय सुरुवात केली आहे सूरज विषयांनी. पहिलाच बॉल हा व्हॉली होता आणि कमालीचा फटका आपण पाहिला. सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. अप्रतिम फटका आपण पाहिला सूरज विषयांच्या बॅटमधून. गोलंदाज भावेश यांच्यावरती आक्रमण. हा देखील बॉल फुल टॉस आहे. खराब बॉल होता त्याला पनिश केलं एक्स्ट्रा कव्हर रिजनला. ड्राईव्ह करत असताना सूरज विषय बॅक टू बॅक 2 मोठे फटके. पहिला बॉल हाफ व्हॉली त्यावरती षटकार. दुसरा बॉल फुल टॉस त्याला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक चौकार. धावा धावपलकावरती आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली सूरज विषय यांच्या माध्यमातून आणि 10 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजावरती पूर्णपणे दबाव आता पाहायला मिळेल. भावेश यांच्यावरती जरी धावा 57 बनवायच्यात परंतु दमदार सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली आहे सूरज विषय यांच्या बॅटमधून. तब्बल 10 धावा धावपलकावरती आहेत. पॉवर प्ले सुरू आहे परंतु पॉवर हिटिंग मैदानावरती पाहायला मिळते. हा बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये संधी होती. बॉल बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. प्रयत्न जरूर केले बॉलच्या दिशेने जाण्याचे. एकच धाव तिथे प्राप्त होईल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पहा. हा बॉल देखील फुलर लेनचा आणि प्रयत्न जरूर केले. बॉल कॅरी झाला नाहीये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. 11 धावा धावपलकावरती 11 विदाउट लॉस. 11 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण करतायत. हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक भावड्या बॉलच्या खाली आहेत. भावड्या म्हणजे सेफ स्टँड आहे आणि इथे झेल टिपला जाईल. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अवी पाठीमागच्या सामन्याचे हिरो होते परंतु या सामन्यामध्ये झिरोवरती बाद होत आहेत. गोल्डन डकची शिकार आली आहे. फलंदाज बाद. धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अवी बाद झालेत. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतील. पाठीमागच्या सामन्यामध्ये 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 41 धाव्यांची खेळी अवी यांनी केली होती. नरेश थोडेसे पाठीमागे थांबले होते परंतु आता मात्र 1 डाऊनला नरेश देखील मैदानावरती दाखल होत आहेत. 1 डाऊन खरं तर क्रिकेटमध्ये नंबर 3 ही पोझिशन खूप महत्त्वाची आहे. अनेक खेळाडूंनी खरं तर भारतीय संघासाठी 1 डाऊन पोझिशनमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आपण पाहिली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर ओडीआय क्रिकेटमध्ये विराट कोहली सध्या मात्र ज्यांनी 50+ शतकं वनडे क्रिकेटमध्ये बनवलीत आणि जगामधला एकमेव अद्वितीय खेळाडू आहे की ज्यांनी 50+ शतकं वनडे इंटरनॅशनल मध्ये बनवलेले आपण पाहिली आहेत. 11 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र आडव्या बॅटने समोर दिशेने खेळत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. चूक झाली आहे आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. दोन्ही क्षेत्ररक्षक वेगाने आले. बॉलवरती कोणीही जाऊ शकलं नाहीये आणि तिथे कॉलिंगचा अभाव. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे चौकार. पंधरा धावा धावपलकावरती आहेत. 57 धाव्यांचं लक्ष आहे. 15 धावा धावपलकावरती आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न खरं तर आपण पाहतोय आणि डाऊन दी लेग हा बॉल खरं तर जातोय अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वाईड बॉल आहे. 16 धावा धावपलकावरती. 16 लॉस ऑफ दी 1 विकेट. मला वाटलं स्टंप सोडून फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत परंतु स्टंप वाईड बॉलसाठी सोडले होते. 16 धावा धावपलकावरती आहेत. हा बॉल देखील फुल टॉस आहे आणि यावेळेस चांगला फटका आहे. डीप मध्ये बॉल पोहोचतोय काऊ फेजला. हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे चौकार आलाय.
चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20, लॉस ऑफ दी 1 विकेट. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये आणि धावफलक पोहोचले 20 धावेंवरती. नरेश यांनी देखील 2 चौकार आल्याला लगावलेत आणि 3 बॉलमध्ये 11 धावेंवरती सूरज नाबाद आहेत. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. पॉवर प्लेमध्ये पॉवर रेटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. येणारे 3 षटकं बाकी आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये आता धावेंची आवश्यकता असेल 37. 18 बॉल 37 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्यात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 विकेट देखील आली आहे, परंतु आक्रमक सुरुवात नरेश यांनी देखील केली आहे. आल्याला चौकाराने त्याने खातं खोललंय आणि डगआउट मधूनच सेट होऊन नरेश देखील मैदानावरती दाखल झालेत. सूरज हे देखील डगआउट मधून सेट होऊन आले होते. आल्या पहिल्या बॉलवरती व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग षटकार आला होता. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर मग मात्र आपण पाहिलं 1 धाव आलेली आपण पाहिली आहे. तदनंतर विकेट, आणखी 1 चौकार आला, तदनंतर 1 वाईड बॉल आणि 1 चौकार आला पहिल्या षटकामध्ये. 20 धावा धावफलकावरती, 20 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत प्रकाश. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 37 धावेंची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पंचांनी मात्र वाईट बॉल या बॉलला घोषित केले. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला आहे गोलंदाज प्रकाश यांचा. 21 धावा धावफलकावरती. 21 फुलर रेंजचा बॉल. फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पोहोचलेत. हलकंसं फंबल झालंय आणि 2 धावा इथे मात्र मुकम्मल होतील. क्रिकेटमध्ये खरं तर तुम्ही गाफील राहिला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो. एक चूक मात्र महागात पडू शकते आणि ते चित्र मात्र पाहायला मिळालं. षटक क्रमांक 1 मध्ये 2 क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने गेले. आकाश आणि भावडा तिथे होते. तो चौकार गेला. पुढचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केलाय आणि बॉलला फेकून दिलाय. फुल टॉस वरती फुल टोल. सूरज यांच्या बॅट मधून आला मॅक्सिमम षटकार. त्याला मात्र पनिश केलंय. फुल टॉस होता आणि थोडेसे नाखुश देखील आहेत गोलंदाज, परंतु फुल टॉस बॉल होता आणि तिथे बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे गेला. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय. 29 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली आहे. जय हनुमान तोंडली संघाची अप्रतिम सुरुवात या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. गोलंदाज प्रकाश यांच्यावरती देखील आक्रमण झाले आणि अप्रतिम बॅटिंग सूरज सध्याच्या घडीला मैदानावरती करतायत. आक्रमक सुरुवात. 5 बॉलमध्ये 19 धावेंवरती नाबाद आहेत. पुढचा बॉल विकेटच्या शोधामध्ये सध्याच्या घडीला गोलंदाज प्रकाश आहेत. कमालीचा बॉल आहे. प्रत्येक डॉट बॉल नंतर लहान मुलं पहा, आपण जे ग्रामीण क्रिकेट खेळतो ना ते गावासाठी आणि गावाच्या नावासाठी लहान मुलं देखील सेलिब्रेशन करतात. कधी कधी ज्येष्ठ नागरिक देखील चिडलेले आपण पाहिलेत, नाराज झालेले त्यांना पाहिले, परंतु गावचा संघ जिंकल्यावरती त्यांना जल्लोष करताना देखील आपण पाहिलंय. हे ग्रामीण क्रिकेट आहे. यावेळेस देखील चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे देखील परिपूर्ण केल्या जातील. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 31. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 बॉलमध्ये 21 धावेंवरती सूरज नाबाद आहेत, परंतु 2 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने 8 धावा नरेश यांनी देखील बनवल्यात. 31 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती प्रकाश आहेत आणि ते मात्र सध्याच्या घडीला विकेटच्या शोधामध्ये आहेत. कोरावळे संघ संपूर्ण कोरावळेकर एकवटलेले पाहायला मिळत आहेत. घरचे प्रेक्षक घरच्या मैदानावरती खेळत आहेत आणि प्रेक्षकांना देखील सपोर्ट इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल आहे आणि हा देखील बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. लेंथ बॉल होता, त्यावरती देखील आक्रमण करतायत सूरज आणि त्यांच्या बॅटमधून आणखीन एक मॅक्सिमम षटकार. 37 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. काऊ फेजला या बॉलला फेकून दिलं होतं. 37 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि क्षेत्ररक्षकाचे एफर्ट पहा, दोनही पाय त्याच्या हवेमध्ये होते. कमालीचे एफर्ट पाहायला मिळाले. 37 लॉस ऑफ दी 1 विकेट. 37 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज प्रकाश यांच्यावरती देखील आक्रमण झालं. याही षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि धावा खूप वेगाने येत आहेत. 37 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामधला अंतिम बॉल. हा देखील फुल टॉस होता, परंतु बॉल थोडासा डीप झाला फलंदाजाच्या दिशेने आणि मिस देखील होतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 37 लॉस ऑफ दी 1 विकेट. 37 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये
2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आता उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता. मैदानावरती असेल ड्रिंक्स ब्रेक. संधी असेल डीजे मास्टरकडे. मोहन गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत आणि इथून मात्र विकेट शोधाव्या लागतील कोरावळेकरांना. विकेट गरजेचे आहेत कोरावळेकरांसाठी. जिंकायचं असेल जय भोले कोरावळे संघाला तर विकेट शोधणं गरजेचं आहे आणि त्या विकेट आता कोण शोधेल हा प्रश्न आहे. मोहन गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. 12 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजांनी पूर्णपणे डॉमिनेट केलंय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. एक विकेट थोडीशी लवकर आली. फलंदाज नरेश थोडेसे लवकर बाद झाले. अविनाश थोडेसे लवकर बाद झाले, माफ करा. यावेळेस मात्र डॉट बॉल येताना तुम्हाला पाहायला मिळते. अविनाश अगदी शून्यावरती बाद झाले होते, परंतु सूरज आणि नरेश या जोडीने खूप कमालीची बॅटिंग केली. यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. मोहन यांचा पहिला बॉल डॉट आलाय. नरेश आणि सूरज ही जोडी मैदानावरती आहे. आता बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉलमध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. विकेटच्या शोधामध्ये आहेत कोरावळेकर. मोहन गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल मंकड. विकेट या स्पर्धेमध्ये नाहीये. या स्पर्धेचे काही नियम आहेत. मंकड विकेट या स्पर्धेमध्ये नाहीये. एलबीडब्ल्यू देखील बाद नसणारे फलंदाज. चला सामना सुरू करा. 37 लॉस ऑफ दी 1 विकेट. 37 धावा धावपलकावरती. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये मोमेंटम खूप महत्वाचं आहे या खेळामध्ये. गोलंदाज मोहन गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा देखील कमालीचा बॉल आहे. 2 बॉल लगातार डॉट आलेत आणि कोरावळेकरांमध्ये जोश मात्र संचारलेला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. लहान मुलं खूप कमालीचं एन्जॉय करतात या गेमला. 10 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. एका बॉल नंतर सेलिब्रेशन मैदानावरती पाहायला मिळतंय. गावचा संघ मैदानावरती खेळतोय. 10 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आणखीन एक कमालीचा बॉल पाहायला मिळालाय आणि आणखीन एक बॉल डॉट आहे. 3 बॉल लगातार डॉट आले. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. तपासलं जाईल. चला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी. इट्स डॉट बॉल. बॉल पडल्यानंतर आतून बाहेर बॉल गेलाय. 3 लगातार डॉट आलेत. कमालीची सुरुवात पाहायला मिळाली आहे मोहन यांची. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील दर्शक आणि हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. खराब बॉल. तिथे मात्र पूल केलाय आणि बॉल गोल झालाय. नरेश यांच्या बॅटमधून चौकार. पहिला ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. कमालीचा फटका पूल करत असताना हा चौकार लगावलाय. 41 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. 8 बॉल 16 धावा इथून अजूनही बनवायच्यात. अप्रतिम सुरुवात केली होती. गोलंदाज मोहन यांनी लेंथ पुढे 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 ठेवली, परंतु एक बॉल खरं तर आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेंथ वरती टाकला आणि त्यावरती चौकार आलाय. खराब बॉल होता, त्याला मात्र पनिश केलंय. अजूनही या षटकामधले 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल 16 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मोहन. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. बॉल हवेत. कव्हर रिजन मध्ये बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि नरेश यांची खेळी संपली आहे. आली विकेट. फलंदाज बाद. अगेन्स्ट रन ऑफ प्ले. सेलिब्रेशन तुम्हाला लहान मुलांचं पाहायला मिळेल. विकेट. फलंदाज बाद.
41 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 41 लॉस ऑफ द 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतायत. आदर्श मैदानावरती जात आहेत. 9 बॉलमध्ये 27 धावा करून सूरज मैदानावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. नरेश यांची देखील खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता नरेश बाद झालेत. 41 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 9 बॉलमध्ये 27 धावेंवरती सूरज नाबाद आहेत आणि नवीन फलंदाज आदर्श मैदानावरती पोहोचतायत. 41 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात. एक सफलता मोहन यांनी मिळवली आहे. एक खराब बॉल पडला आणि त्यावरती मात्र चौकार आलाय. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आदर्श मैदानावरती पोहोचलेत आणि धावा अजूनही 7 बॉलमध्ये 16 बनवायच्यात. 7 बॉल 16 धावेंची आवश्यकता आहे. अप्रतिम गोलंदाजी मोहन यांनी केली आहे. एकदा गोलंदाजी आवडली असेल ना कोरावळेकर, तर जोरदार टाळ्या मोहनसाठी झाल्या पाहिजेत. 41 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या षटकामधला अजूनही शिल्लक आहे. कमालीचा बॉल आहे शेवटचा देखील. केवळ 4 धावेंचं षटक टाकलंय. अप्रतिम गोलंदाजी आणि एक महत्वाची विकेट देखील या षटकामध्ये मिळवली आहे. शेवटचे 6 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. सूरज मैदानावरती आहे. अंतिम षटक कोण हाताळेल हा महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालाय, परंतु शेवटचे 6 बॉल आणि अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे. चला कोरावळेकर, टीम मीटिंग थोडीशी कमी करा. मॅचचं मोमेंटम तोडू नका, ही विनंती आहे. दोन्ही संघ थोडीशी घाई करा. मोमेंटम दोनही संघांना भेटलं पाहिजे. तोटा कोणाचाही होता कामा नये. चला, 6 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. खरं तर आयोजकांसाठी असेल किंवा कॉमेंटेटरसाठी असेल, दोन्ही संघ सारखेच असतात. जय हनुमान तोंडले आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जय भोले कोरावळे. कोणता संघ इथून जिंकेल? जय हनुमान तोंडली जिंकेल की मग जय भोले कोरावळे कोणता संघ जिंकेल हे पाहायचंय. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 16 धावेंची आवश्यकता आहे. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच आता क्रुशियल मोमेंटला पोहोचली आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 16 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 6 बॉल 16 धावा कोरावळे की मग जिंकणार संघ तोंडली कोणता संघ इथे बाजी मारेल ते पाहायचंय. अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश दाखल झालेत. आज मात्र आकाश एवढी मोठी कामगिरी करावी लागेल. जर जिंकायचंय तर इथून संघर्ष करावा लागेल. 6 बॉल 16 धावा. आज मात्र 6-15 6-16 बऱ्याच सामन्यामध्ये पाहायला मिळाल्यात. आणि यावेळेस देखील आपण पाहतोय फटका डीपमध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहेत आणि धाव घेतली नाहीये सूरज यांनी. पहिला बॉल डॉट आलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये 6 बॉलमध्ये 16 धावा डिपेंड केल्या होत्या आकाश यांनी आणि आता मात्र 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे. खरं तर प्रेक्षक कसे जोडले जातात एखाद्या सामन्यासोबत? घरचा संघ आहे, घरच्या मैदानावरती खेळतोय आणि आज मात्र प्रत्येक प्रेक्षक 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये कोरावळेकरांसाठी. परंतु सूरज यांनी देखील आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. 5 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. कमालीचा फटका यावेळेस सूरज यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. स्वतःला बॅक केलं, बॅकफुटला थांबले आणि बॅकफुटवरून कमालीचा पुलचा फटका बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. सूरज यांच्या बॅटमधून नेत्रदीपक फटका षटकार. सांगतायत शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. 47 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता मात्र उर्वरित बॉल शिल्लक आहेत 4 बॉलमध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती धावा घेतल्या नव्हत्या सूरज यांनी. 4 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. हा सामना कोणत्या बाजूने जाईल हे मात्र माहीत नाहीये. कोणता संघ इथून जिंकेल हे माहीत नाहीये, परंतु पैसा वसूल सामना प्रेक्षकांच्या भेटीला नक्कीच झालाय. प्रत्येक प्रेक्षकांना हा सामना एन्जॉय केलाय आणि आता 4 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहे. सूरज 11 बॉलमध्ये 33 धावेंवरती मैदानावरती नाबाद आहेत. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत केली आहे, परंतु आता 4 बॉल महत्वाचे. 4 बॉलमध्ये 10 धावा. प्ले अँड मिस. 3 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. कभी बाजी इधर कभी बाजी उधर, सीसा सारखी मॅच पाहायला मिळते. कधी या बाजूने सामना झुकतोय, कधी त्या बाजूने झुकतोय. कधी मार्केटमध्ये गेलात ना तर तराजूकडे पाहायचं. आता तराजू राहिले नाही, इलेक्ट्रिकल काटे आहेत, परंतु तराजू असतो. कधी या बाजूने पारडं झुकतं, कधी त्या बाजूने झुकतं. तसाच हा सामना झुकताना पाहायला मिळतोय. 47 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 3 बॉल आणि 10 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. खराब बॉल टाकलाय, त्याला पनिश केलंय सूरजने आणि हा देखील बॉल जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषच्या पलीकडे. 2 बॉल
आणि 4 धावेंची आवश्यकता आहे. 53 धावा धावफलकावरती आहेत. 2 मध्ये 4 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहेत. 13 बॉल मध्ये 39 धावा हा देखील खराब बॉल. आणि जेव्हा जेव्हा आखूड टप्प्याचे बॉल मिळाले तेव्हा तेव्हा मात्र आसमान दाखवलं सूरज याने देखील. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. याही षटकामध्ये 2 बॉल खराब आले. पाठीमागच्या षटकामध्ये देखील 1 बॉल खराब आपण पाहिला. आखूड टप्प्याचे बॉल म्हणजे पर्वणी होती बॅटरसाठी. आणि बॅटिंग करणारी टीम जय हनुमान तोंडली असंघ देखील 50 ऑफ झालाय. 53 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरज यांची जरी बॅटिंग आवडली असेल ना तरी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम बॅटिंग ते देखील करतायत. 53 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता 2 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहे. 2 बॉल 4 धावा. प्रत्येक प्रेक्षक आता मात्र 12वा खेळाडू बनलाय. कोण सांगतंय 1 बॉल डॉट काढ, कोण सांगतंय याच बॉलला मॅच संपव. स्कूप करण्याचा प्रयत्न केला आणि पंचांकडे अपील देखील झाली आहे. जोरदार अपील पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. हलकीशी इन्क्वायरी होती, अपील तर झाली आहे. शेवटचा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता. सूरज निराश आहेत, सूरज नाखुश आहेत. त्यांना माहिती आहे सरळ बॅटने जर काम चालत होतं, घी अगर सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों करना. अभी ते चित्र पाहायला मिळालं. सूरज यांच्या माध्यमातून स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि इथे मात्र डॉट बॉल आहे. मांडीला बॉल लागून गेला होता. शेवटचा 1 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता आहे. सामना जर आवडला असेल ना टाळ्या. जोपर्यंत बॉल पडत नाही तोपर्यंत सर्वांच्या टाळ्या वाजत राहू द्यात. 1 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता या सामन्यामध्ये. शेवटचा 1 बॉल 4 धावा. आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला रोखलंय आणि या ठिकाणी आपण पाहतोय कोरावळेकर विजयी झालेत. अभिनंदन कोरावळेकर. आणि हार्ड लक टीम जय हनुमान तोंडली शेवटच्या बॉल वरती या सामन्याचा निकाल आलाय आणि अवघ्या 2 धावेंनी हा सामना जिंकलाय. जय भोले कोरावळे संघाने. विजयी टीमचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील कौतुक करूयात.